नमस्कार मित्रांनो, आपणही जर शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे। पण विनंती एकच आहे की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात। मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या ज्येष्ठ वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक कारणांसाठी दरवर्षी 30 दिवसांची अर्जित रजा म्हणजेच अर्न्ड लीव्ह घेता येते, अशी महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री यांनी गुरुवारी राज्यसभेमध्ये दिली। राज्यसभेमध्ये मंत्र्यांना विचारण्यात आले होते की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या ज्येष्ठ पालकांची काळजी घेण्यासाठी विशेष रजेची काही तरतूद आहे का। या प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये जितेंद्र सिंह यांनी ही सविस्तर माहिती दिली। ते म्हणाले की केंद्रीय नागरी सेवा रजा नियम 1972 अंतर्गत या नियमावलीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या रजा या खालील प्रमाणे उपलब्ध आहेत। त्यामध्ये 30 दिवसाची अर्जित रजा ही रजा कर्मचारी कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी घेऊ शकतो, ज्यामध्ये ज्येष्ठ पालकांची काळजी घेणं याचाही समावेश आहे। त्यानंतरची आहे 20 दिवसाची अर्ध वेतन रजा म्हणजेच हाफ पे लीव्ह, ही रजा देखील कर्मचाऱ्यांना उपलब्ध असते। त्यानंतरची आहे 8 दिवसाची नैमित्तिक रजा, त्याला आपण सीएल असं म्हणतो। ही रजा आकस्मिक कामांसाठी वापरता येते। तसंच शेवटची आहे 2 दिवसाची प्रतिबंधित सुट्टी म्हणजेच रिस्ट्रिक्टेड हॉलिडे, ही विशिष्ट सणांसाठी किंवा वैयक्तिक महत्त्वाच्या दिवसासाठी सुद्धा घेता येते। तसेच या रजा व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना नियमानुसार इतरही पात्र रजा मिळतात। सिंह यांनी स्पष्ट केले की या सर्व रजा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कौटुंबिक किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी उपलब्ध असतात। दरम्यान या माहितीमुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना, विशेषतः ज्यांना आपल्या वृद्ध पालकांची काळजी घेण्याची जबाबदारी आहे, त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। कामाच्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन साधण्यासाठी या रजा त्यांना उपयुक्त ठरतील। यातून सरकार कर्मचाऱ्यांच्या सामाजिक आणि कौटुंबिक गरजांप्रती संवेदनशील असल्याचं दिसून येत आहे। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राइब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।